तर येतानाच आम्ही महाडला उतरलेलो. तिथे हॉटेल होतं आणि पप्पांची आवडती गाडीसुद्धा, आणि ही आमची गाडी. आता आम्ही चाललेलो आहोत गावाला म्हणजेच इचवलेलं आहे. सगळे रस्ते असे इक्वल आहेत, परत सिमेंटिंग वगैरे सगळे असे आहेत. आता पुढे बोगदा आहे असं आहे लिहिलेलं. तर अशी खूप मजा आली आम्हाला, खूप म्हणजे इतकी मजा आली की तुम्हाला बिलीव्ह पण नाही करता येणार इतकी आम्ही लहान वयात मजा घेतली होती आम्ही. आता शेवटी काकांकडे आलं म्हटल्यावरती खूप अशी मजा होणार हे मला ऑलरेडी माहिती होतं. फोन पण स्टेबल नव्हता त्यात. आणि मी फोन सीटवर ठेवले होतं, म्हणजे जिथे आपली बसायची जागा असायच्या वरचा कॅमेरा. तुम्हाला इथनं डोंगर दाखवते मी. आम्ही म्हणजे आमचे काका राहतात डोंगराच्या माथ्यावर, म्हणजे एकदम टॉपचं घर आहे त्यांचं. शेवटी बंगलाच आहे तो. तुम्हाला आज मी त्याचा व्लॉगही टाकेन. आता हा आहे बोगदा. आम्ही बोगद्याच्या आतमध्ये गेलेलो आहोत. तो किर्र अंधार होता, खूप काळोख होता, आणि हे आम्ही आतमध्ये बसलो होतो. थोडासा कॅमेरा तर ब्लर झालेलाच आहे माझा, दिसणारच नाही तुम्हाला काय तर. हालत पण खूप होत होतं. आता माझा जर कॅमेरा, माझा फोन एवढा काय चांगला नाही आहे, बेस्ट आणि बेटर आहेत मी काही नाही आहे, त्यातला बरा आहे मुळात. आणि आमची सगळी ट्रॅव्हलिंग सगळी गाडीतच झाली. शेवटी काकांच्या गाडी असल्यावरती कोणाला मजा येत नाही. बाकीचे लोक आजी आजोबांकडे जातात, पण आम्ही मावशीकडे येतो. खूप हलत होतं बापरे, पण तिथे कसं करणार होतं मला आय डोंट नो. इथे माझ्या बहिणीचा व्हिडिओ चालला होता फोनमध्ये, रील. ती पण इंस्टाग्रामलाच आहे. तिचं तुम्हाला मी प्रोफाईल नेम सांगेन मी कमेंटमध्ये, तर तुम्ही तिला पण सबस्क्राईब करा. आता आम्ही बोगद्याच्या बाहेर आलेलो आहोत. शेवटी बहादूर शेखला आलेलो आहोत. बहादूर शेखला आल्यानंतर असा फील झाला की आम्ही शेवटी आमच्या शिरगावलाच आलो की काय. तर कोकण रत्न मेडिकल देखील होतं ते, सगळं कोकणातलंच मुळात. आणि जी आपली पतसंस्था आहे बहादूर शेखमधली तीही दिसली आम्हाला. त्यात आम्हाला 2-4 फाटे फुटतात तिथेही दिलं. आम्हाला जेव्हा जायचं होतं जिथे इसवली म्हणजे आमची खूप इथे सगळी माणसं खूप चांगली आहेत. संगमेश्वर पोलीस ठाणे, म्हणजे आम्ही संगमेश्वरला होतो तेव्हा तिथलं पोलीस स्टेशन दाखवलं तुम्हाला मी. पण काहीही म्हणा, इतकी मजा तर कोणीच घेऊ शकत नाही. परत म्हणजे मी व्हिडिओ करत होती, तुम्हाला कोणालाच माहीत नव्हतं, सगळ्यांच्या नकळत करत होतं. माझ्या बहिणीला माहिती होतं की मी व्लॉग करते, तर ती पण व्लॉग करायचं बघत होती तिच्या फोनमध्ये. माझ्या कॅमेराची क्वालिटी खूप त्यातल्या बरी पण असं म्हणू शकणार नाही मी, कारण की इतकी घाणेरडी होती ना म्हणजे कॅमेरा क्वालिटी, मी बघूनच शॉक व्हा. तर ही आहे ट्रिबर गाडी, जी की थोडंसं जुनं मॉडेल आहे, 2023ची आहे गाडी. आता मी जस्ट आलेलो आहोत लांजाला.
ही आहे लांजाची बाजारपेठ, आय मीन मार्केट. टी स्टॉल, परत आयदुर्गा, संगम हॉटेल. ते संगम हॉटेलमधलं इतकं चांगलं जेवण मिळतं ना, बोटं चाटत बसाल तुम्ही. आता आम्ही इथं थांबवणार आहोत. काही काही गोष्टी, काय काय सामान वगैरे घ्यायचं आहे आम्हाला, लगेज वगैरे, घरात काय काय लागतं ते. समोर म्हणजे पुढच्या सीटवरती म्हणजे मावशी बसली होती. आणि हे आहे न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय, लांजामधलं. लांजा या गावामधली, तालुक्यातली शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आहे ते. आणि हा माझा मामा, जो की ड्रायव्हर म्हणून, ॲज अ ड्रायव्हर म्हणून ठेवलेला आहे. आणि आमच्या अशी आतून गाडी दिसते, ती म्हणजे इर्टिका. खूप आम्हाला व्लॉगमध्ये मजा आली, खूप आम्ही एन्जॉय वगैरे सगळं केलं. मुंबईमधून आम्ही 11:45 निघालो. 10:30 म्हणत होतो, पण आम्ही 11:45 निघालो. आणि ही माझी बहीण. सो फायनली आम्ही घरात पोचलेलोच आहोत. आता आमची झोपायची वेळ, आम्ही जेवूनसुद्धा घेतलं होतं. तुम्हाला तिथला व्लॉग राहायचा होता. आणि ही आमची गॅलरीवरची, तुम्हाला मी सगळं दाखवते आजच्या व्लॉगमध्ये. पण ह्याच्यानंतरचा व्लॉग पार्ट 3मध्ये असं आहे. आमच्या टेरेसवर जायचं, सीडी. आणि ही आहे खाली उतरायची सीडी. सो बाकी असला व्लॉग कसा वाटला, बंगला बांधला विचारूच नका. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज